आणि आपण नॅशनल ब्लॅक पॅन्थर पक्षाचे उमेदवार माननीय शरद पाटील सर यांच्याशी मुलाखत साधणार आहोत। तर त्यांच्याशी एक संवाद साधून आपण एक जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काय कार्य केलेले आहे ते जाणून घेऊया। नमस्कार सर, आपण आपल्याला जनतेने आपल्याविषयी काय सांगाल? म्हणजे आपल्या कर्तृत्वाविषयी सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी अजून काय सांगाल? संविधानाची उद्देशिका ही उद्देशिकेमध्ये जे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, देशाचं सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाहून घ्यायची इच्छा असणारा एक लोकांच्या मधून लोकांसाठी काम करत असणारा प्रतिनिधी म्हणून मला काम करायला आवडेल। एवढी माझी ओळख सगळ्यांची कायम राहावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना। जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही कार्यरत आता होणार आहात, तर मग सगळेच नेते असं म्हणत असतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय? नागरिकांना शेवटच्या स्तरापर्यंतच्या नागरिकांचे प्रश्न आणि ते प्रश्नाची उकल व्हायसाठी, नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, नागरिकांच्या जीवनामध्ये संविधानात दिलेले उच्च पातळी गाठण्यासाठी पोहोचण्यासाठी लढणारा आणि स्वार्थाच्या पोळ्या भाजणारा प्रतिनिधी यामध्ये फरक आहे ते जनतेला पहिल्यापासून माहीत आहे। माझ्याबद्दल एवढी माहिती भरपूर लोकांमध्ये गेलेली आहे, फक्त मीच तो इथून पुढे जाहीर होईल आणि इथून पुढे ते काम करत असताना मला ती जबाबदारी खांद्यावर घेऊन पुढेपर्यंत चालायला लागेल एवढं मी सांगतो। ओके, जनतेचे कल्याण साधण्यासाठी तुम्ही काही कार्य केले असतील किंवा तुमची काही धोरणे असतील, तर त्या संदर्भात तुम्हाला काही बोलता येईल का? नक्कीच। मी साधारण माझं प्राथमिक शिक्षण वारणनगरमध्ये झालं। माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत पण वारणनगर शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध सगळं गाव आहे, परिसर आहे तो। माध्यमिक शिक्षण वारणा विद्या मंदिर येथे झालं माझं। 12वी पर्यंत शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण वारणा महाविद्यालय वारणनगर येथे झालं। त्यानंतर मी इंजिनिअरिंग करायसाठी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगली, प्रसिद्ध त्या काळातलं ते प्रसिद्ध कॉलेजमध्ये माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण होऊन मी 90-91ला इंजिनिअरिंग करून बाहेर पडलो। साधारण 90-91 ते 2000 पर्यंत बऱ्याच बाबींचा नागरिकांना येणारे प्रश्न, वैयक्तिक येणारे प्रश्न, गोरगरीब नागरिकांपासून ते उच्च लेवलच्या नागरिकांना सुद्धा काही उच्च आणि असणाऱ्या नागरिकांना सुद्धा जीवनमान जगण्याचे, जीवनाची उंची वाढवण्यासाठी जे काही प्रश्न आहेत त्याचा अभ्यास बराच वर्ष केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की बरेच प्रश्नासाठी स्वतः आपण उतरल्याशिवाय हे जे काही राहणीमान सुधारायचं काम तळीत जाणार। राजकारण देशाचं जे आहे ते त्या उच्च पातळीवर नेण्यासाठी बऱ्याच लोकांनी, माझ्यासारखे आणि माझ्यासारखे विचार असणाऱ्या लोकांनी एकत्र राबलं पाहिजे म्हणून मी साधारण 2002ला अण्णा हजारे भ्रष्टाचार विरुद्ध जनआंदोलनामध्ये त्यावेळी ती लाट होती त्यामध्ये सामील झालो। साधारण 2016-17च्या साली मी केजरीवालांच्या बरोबर काम करायसाठी आम आदमी पार्टीमध्ये सामील झालो। त्या महत्वाच्या पिरियडमध्ये 2002 ते 2009 मध्ये पर्यावरणासाठी वेगवेगळ्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मी सर्व स्तरावर, माहितीच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी, नियोजनाचे जे काही कायदे आहेत, महसूलचे काही कायदे आहेत, टाउन प्लॅनिंग बरोबरच लँड ॲक्विजिशनचे काही प्रश्न आहेत, पुनर्वसनाचे काही प्रश्न आहेत, त्याचबरोबर जे IPC आणि इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, दिवाणी न्याय संहिता, दिवाणी कोड यामध्ये बरेच प्रश्न असे आले मला की अभ्यास करत असताना असं जाणवलं प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय त्या प्रश्नाची उकल होत आणि अभ्यासू माणसं कमी आहेत, केवळ मागचा काहीतरी वारसा सांगून पुढे जाण्यासारखे लोक बरेच आहेत। त्या पक्षाचा मी, त्या पक्षाचा मी अमुक साठी काम करू म्हणून वल्गना करून फक्त इलेक्शन कामापुरते काम करणारे लोक आहेत। मला त्यापासून अलिप्त राहून खरंच कामासाठी आता संसदेत गेलं पाहिजे असं नक्की खात्री झाल्यामुळे मी यामध्ये आता उतरलो। तुमचं खूप असं गाड्याचं काम आहे, पण मग खासदारच का व्हायचंय तुम्हाला? आमदार होऊन पण अशी सगळी कामे करता येतातच। आपला जो स्टेट म्हणून जी ओळख आहे, केंद्रामध्ये काही कायदे करावे लागतात, राज्यामध्ये काही कायदे करावे लागतात, तर देश म्हणून जे काम करायला पाहिजे ते संसदेत काम करायला पाहिजे।
देश लेवलची राज्यांना जुळवणारी सगळी कामं जी आहेत, राज्यांना एकत्र घेऊन काम करायचं झालं तर देश लेवलला असणं आणि देश लेवलचे काही कायदे आपल्या सगळ्यांशी संबंधित आहेत आणि धोरणं जी आहेत संसदेत जाऊन केल्याशिवाय होणार नाही. त्याला मर्यादा आहेत, राज्याच्या लेवलला काम करण्यास मर्यादा आहेत. पण देशाच्या लेवलला गेलो तर राज्य पण आपापच काम करायला मिळेल, जिल्हा लेवलला काम करायला मिळेल, तालुका लेवलला काम करायला मिळेल, ग्रामपंचायत लेवलला काम करायला मिळेल. देश लेवलला त्यासाठी मी निवडतो. शक्य होईलच असं वाटतंय देश लेवलला काम करायचं. मला खात्री वाटते की मला यश येईल यामध्ये. मागील काही वर्षांमध्ये सरकारद्वारे जे काय काम करण्यात आले त्याबद्दल आपलं काय मत आहे? बराच वर्ष स्वातंत्र्यानंतर काँग्रेस काही राज्य होतं, नंतर काही वर्ष काँग्रेसमध्ये गेलं, भाजपचं आलं राज्य आणि बऱ्याच मिश्र सरकारी पण आली. सगळी मिश्र सरकारांचं काम करत असताना मला असं वाटतंय की आणि खालच्या स्तरापर्यंत काम करणारे लोक आहेत, विशिष्ट वर्गाच्या लोकांचं प्रभुत्व वरच्या पातळीवर असल्यामुळं देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रगतीत अडथळा आला. प्रणालीचे कार्यकारी लोक काम करणारे बसले, त्यामध्ये असं मला वाटतं ग्रुपिंग झालेलं आहे. हे ग्रुपिंग सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यासाठी केंद्र लेवलला काम करत ते ग्रुपिंग छिन्न विच्छिन्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या लोकांमध्ये मिसळून त्यांची मनं बदलणं गरजेचं आहे की जे सगळ्यांचं मी मनं वळवून देशासाठी काम करायला त्यांना लावेन. नागरिकांच्या शेवटच्या लेवलच्या नागरिकांच्या पातळीपर्यंतची कामं कशी होतील आणि नागरिकांचे जीवनमान कसे उच्च लेवलला जाईल यासाठी मला नक्कीच त्या लेवलला जाऊन त्या पातळीवर मी काम करून त्या प्रक्रियेत जाऊन काम केलं तर नक्की होईल. तुम्ही सरकारबद्दल आता एवढं बोललात, मग जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकून सत्तेत या त्यावेळी तुमच्या काय योजना असतील? हो नक्कीच. काय योजना असतील त्याचा एक आढावा तुम्ही सांगू शकाल का? सांगू शकतो की आता एखाद्या सरकारी कार्यालयात आपण एखादा अर्ज घेऊन जातो, तो अर्ज परत गेल्यानंतर तिकडे सांगण्यात येतं की 4 दिवसानं या. 4 दिवसानं जात वर्षभर जातं. सरकारची अशी यंत्रणा कोणतीच नाही की ते सरकारी कार्यालयात नागरिकाला येण्याच्या ऐवजी नागरिकाच्या दारात सरकारचे अधिकारी येतील, सरकारचे कर्मचारी येतील. नागरिकांना एखादा नागरिक कोमामध्ये जरी असला तर त्याचं काम सरकारी व्यवस्थेनं त्याचा विश्वास संपादन करत त्याच्या विश्वासाला कुठलीही ठेच न जाता सरकारी यंत्रणेनं ते काम पूर्ण केलं पाहिजे. नागरिकांना हक्क अधिकार आहेत त्याच्यापेक्षा जाऊन पुढचं सरकारचं काम पाहिजे की नागरिकांना सर्व जीवनस्तर हा उच्च लेवलला जगता आला पाहिजे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ माणसं, बंधुता जपणारी माणसं नागरिकाला लाभली पाहिजेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तर लागल्याच पाहिजेत. असं असेल तर सर्व गुण्यागोविंदानं राहतील असं नक्कीच वाटतं. ओके. भ्रष्ट नेता, ईडी म्हणा किंवा पूर्ण भ्रष्टाचार जो आपल्या देशामध्ये होतो तर त्याविषयी हे सगळं जे आहे ते सरकारद्वारे चालतंय किंवा सरकारच्या इशाऱ्यावर चालतं, या बाबतीत आपलं काय मत आहे? महत्वाचं म्हणजे कोणताही सत्तारूढ गट असू दे किंवा सत्तेमध्ये नसणारा ग्रुप असेल, ही मानवाची प्रवृत्ती आहे की माणूस स्वतःला सुरक्षित करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणसाला हे समजणं गरजेचं आहे. अत्यंत चांगल्या गुणांच्या साह्यानं, चांगल्या अभिलाषांच्या साह्यानं आपल्याला सुरक्षित होता येईल आणि एक वेळा सुरक्षित होणार आहे, मी सुरक्षित आहे, माझ्या भोवतीची माणसं मला सुरक्षता प्राप्त करून देतील असं प्रत्येक नागरिकाला वाटलं तर भ्रष्टाचार करायची आवश्यकता राहणार नाही. भ्रष्टाचार ही एक काही वेळा नाईलाजानं करावी लागणारी गोष्ट सध्या आहे. असं नागरिकांना असुरक्षितता घालवायसाठी ती करतात. मला वाटतं की ही भूमिकाच नागरिकाची स्वतःची बदलायसाठी त्या नागरिकाचं मन स्ट्रॉंग करणं आणि प्रत्येक सत्तारूढ असत नाही ते विरोधी पक्ष असू देत, माझं भूमिका मांडणारे असत नाही तर माझ्या भूमिकेच्या विरोधात जाणार असेल, त्या सगळ्यांना सुरक्षितता द्यायसाठी मी तेवढा विश्वास त्या प्रत्येकाला देणं असं वाटतंय आणि मी सगळ्यांच्या बरोबर जाऊन भ्रष्टाचारापासून सगळ्यांना बाजूला करेन अशी मला नक्की खात्री आहे. ओके. अजूनपर्यंत न सुटलेला प्रश्न म्हणजे सर, म्हणजे सत्ता आल्या आणि गेल्या
पण तरी अजूनपर्यंत अनुत्तरितच एक प्रश्न राहिला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या. तर त्याविषयी आपलं काय मत आहे? खरं तर प्रत्येक व्यक्ती, इसम, नागरिक व्यवसाय करत असतात. व्यवसायाचा काही लोक शेती पण करतात, बाकीचे उद्योग पण करतात. काही लोक शेती करतात, त्याच्याच घरातली काही लोक, त्याच्या कुटुंबातली काही लोक उच्चपदस्थ कंपन्यांमध्ये नोकऱ्याला पण आहे. फक्त शेतकरी हा तोट्यात आहे म्हणण्यापेक्षा एखाद्या इसमाचा एखादा व्यवसाय तोट्यात आहे आणि बाकीच्या व्यवसायात इतका त्याला फायदा ठेवला गेलेला नाही. पूर्वीची कारण आहेत की अन्नधान्याची जी काय ग्राहकाच्या मुखापर्यंत जास्त तोपर्यंत शेतकरी हा दाता होता आणि शेतकऱ्याचं अन्न स्वस्त असेल तर ते सगळ्यांना पुरेल अशा अपेक्षेनं ही रचना झाली. पण मध्यंतराच्या काळात काय झालं की शेतकरी आणि ग्राहक याच्यामधला जो व्यक्ती आहे की तो ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देतोय त्याच्यावर सरकारचं नियंत्रण राहिलं नाही. शेतकऱ्याचा माल एकदम स्वस्तातच ग्राहकाला मिळाला पाहिजे असं माझंही मत आहे आणि सगळ्यांचं असलं पाहिजे. पण ते करत असताना सरकारनं त्यामधल्या लोकांच्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्याने विकलेला माल आहे तो जास्त फायदा न घेता त्या ग्राहकाच्या मुखापर्यंत पोहोचला पाहिजे. शेतकरी पण सुखी होईल, ग्राहक पण सुखी होईल. माल जेवढा जास्त खपेल तो शुद्ध असेल, त्याच्यामध्ये भेसळ नसेल तर ग्राहक म्हणजे खाणारा पण, अन्न खाणारा पण कुठल्याही आरोग्याच्या समस्येशिवाय जाईल आणि शेतकरी फायद्यात असेल तर तो भेसळ पण करणार नाही. कुठली म्हणजे अन्नधान्याची अचानक वाढ व्हावी, त्यातनं वाईट प्रवृत्ती, त्याच्यावर फसवाफसवीनं उत्पादन तयार करणं हे पण कमी होईल. त्याची इच्छा नसते शेतकऱ्याची, पण नाईलाज असताना काही शेतकऱ्यांना आपली जे पोट भरायसाठी हे पुढच्या सिस्टीम करायला लावायला लागेल. म्हणून शेती ही तोट्यात आहे. शेतकरी दोन बाजू आहेत. शेतकरी दोन व्यवसाय करू शकतात किंवा दोन व्यवसाय करणारा शेतकरीच असतो असं काय नाही. इथंच फक्त सरकारची खात्री राहील. माझ्यासारखा माणूस संसदेत गेला तर हा जो काय यामध्ये जे प्रश्न आहेत ते सगळे खालच्या स्तरापर्यंतच्या अभ्यासामुळे उकल काढू शकतो या प्रश्नांची आणि शेतकरी पण फायद्यात जाईल. त्याचं आत्महत्याचं प्रमाण थांबेल. शेतकऱ्याला कमी दर लावले असताना सुद्धा आवश्यक तो फायदा मिळेल. त्याची क्रयशक्ती वाढेल, त्याचा माल जास्त खपेल, ठाम विश्वासानं ग्राहक त्याच्याकडनं माल घेईल आणि मधली जी चेन आहे त्यांनी पण नियंत्रित फायदा घ्यावा, ग्रॉस प्रॉफिट त्याचं नियंत्रित असावं. यासाठी मी प्रयत्न केले तर शेतकऱ्याचा आणि समजा काही शेतकऱ्याला उत्पादन खर्च जर जास्त होत असेल तर सरकार त्यासाठी सबसिडी मोठ्या प्रमाणात देऊन शेतकऱ्याला कायम फायद्यात राहिलं पाहिजे आणि अन्नदाता फायद्यात राहिला पाहिजे. यासाठी आवश्यक उपाययोजना नक्की मी करेन आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्ही म्हणताय तो प्रश्न सुटेल. आपल्या मतदारसंघामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या सुविधा आणल्या आहात किंवा कुठल्या योजनेचा असा अवलंब केला आहे की जेणेकरून पायाभूत सुविधा म्हणा किंवा इतरांचे प्रश्न सुटतील अशा पद्धतीने तुम्ही कार्य केले आहे, त्याविषयी काही आढावा देऊ शकाल? सामाजिक मी सत्तारूढ आजपर्यंत कधीच नाहीये. कुठल्या राजकीय पक्षात मी आजपर्यंत सत्तारूढ म्हणून काम कधी केलं नाही किंवा मला असं वाटतंय की सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी बरेच त्या भागामध्ये प्रयत्न केलेत की पर्यावरण चांगलं असावं, घरदार चांगली असावी लोकांची, अन्न सुरक्षा बरोबरच अन्न वस्त्र निवारा ज्या आहेत मूलभूत गरजा त्या चांगल्या द्यायचा एक दिशादर्शक मी प्रयत्न केला. याला अन्नामध्ये प्रामुख्याने हवा चांगली पाहिजे. सगळ्यात हवा एक सेकंद जरी नाही मिळाली चांगली तर माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. स्वच्छ हवा मिळायसाठी मी या परिसरातच नव्हे तर ह्या मी केलेल्या प्रयत्नामुळे देशभरातल्या सर्व ज्या इंडस्ट्री आहेत गॅस फायर्ड बॉयलर्स किंवा कोळशावर ज्याच्यात एनर्जी तयार केली जाते त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर बसवायचं आणि त्यामुळं हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवायचं हा मी मोठा प्रयत्न जवळजवळ 7-8 वर्षाचा प्रयत्न करून मी मिळवलाय. आणि त्याचबरोबर चांगली घरं द्यायसाठी चांगल्या रचनेची एरिया डेव्हलप केला मी. बाबू पार्क म्हणून त्याचं उदाहरण आहे. चांगली घरं द्यायचा प्रयत्न केला मी. अन्नातला जो हवा द्यायचा प्रयत्न केला. मधल्या काळात मी अन्नामधलं सगळ्यात महत्वाचं उत्पादन म्हणजे दूध, की जे आपल्या लहानपणापासून ते अगदी आयुष्याच्या शेवटीपर्यंत घेतलं तर त्याचा फायदा आहे. पूर्णान्न म्हणलं जातंय. चांगलं दूध द्यायसाठी मी एक योजना आणली होती ती पुढे सुद्धा
मी 60 ते 70 म्हशींचा गोठा चालू केला होता. मी माझं गोठा टू डायरेक्ट ग्राहकापर्यंत दूध कुठल्याही भेसळीशिवाय जात होता. भेसळ रोखण्यासाठी मी बऱ्याच सिस्टीम त्यामध्ये, तर तोच व्यवसाय पुढे मोठ्या प्रमाणात कसा करता येईल, लोकांना शुद्ध दूध आणि जे दूध तयार करण्यासाठी चारा पण भेसळमुक्त चारा असेल, केमिकल मुक्त चारा असेल, त्यासाठी योजना माझी आहेच. आणि ते काम माझं सतत चालू आहे असं लोकांनी समजावं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सर, म्हणजे मराठा आरक्षणाविषयी आपलं काय मत? सर्व मनुष्य जात जी आहे ती मागील इसवी सनापूर्वीपासनं त्या आजपर्यंत किंवा जी मानवजातीचा कधी उगम झाला, विकास झाला, सृष्टी अस्तित्वात आली, त्यापासून जर बघितलं आपण तर शेती, शिकार शेती आणि आता आपण विशिष्ट पद्धतीचे व्यवसाय करायला लागलो. तर प्रत्येक आपल्या मानवजातीच्या प्रत्येक कुठल्या समाजाचा शेती हा मूळ व्यवसाय होताच. शेतकऱ्याचे कुणबी आणि व्यवसायनिष्ठ परत निरनिराळे व्यवसाय झाले. शेती हा कुणबीचा भाग झाला. कुणबी म्हणजे कुणबाकसनं म्हणजे तो एक विशिष्ट ग्रुपचा कारभार करणं आलं आणि तिथून पुढे तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसाय निर्माण झाले. महाराष्ट्राचे जे पूर्वी राजे राजवाडे होते त्या काळात जो एरिया होता त्यात मराठी बोललं जात होतं आणि त्यामधील जो क्षत्रिय वर्ग होता जो राजा राजवांच्याकडे लढायला असायचा, आणि तो क्षत्रिय वर्ग ज्यावेळी स्वातंत्र्य झाल्यानंतर अचानक त्याचा व्यवसाय थांबला. बाकीच्या 12 बलुतेदारांचा व्यवसाय चालू राहिला, पण स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची रचना आली आणि जे राजे राजवाडे संपले त्यावेळी हा वर्ग जो आहे की जो लढायला जात होता किंवा लढवय्या वर्ग होता तोच वर्ग असा झाला की आपल्या व्यवसायापासून दुरावला. स्वातंत्र्य झाल्यानंतर सैन्यामध्ये त्याला आरक्षण मिळालं नाही. बाकीचे व्यवसाय मात्र व्यावसायिक 12 बलुतेदार व्यवसायाची उन्नती करत राहिले. पण हा जो मराठा वर्ग जो आहे त्याचा व्यवसाय स्वातंत्र्यानंतर थांबला. त्याला तो आधीचा त्याला लढवय्या व्यवसायाचं जे नॉलेज होतं ते आता अचानक व्यवसाय थांबल्यामुळे ते इतर व्यवसायात त्याला रूपांतर करता आलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की मराठा समाज जो आहे, लढवय्या वर्ग जो आहे, तो सर्व जाती धर्मातला हा लढवय्या वर्ग बाजूला करून तोच तो मराठा जो आहे त्याला पुढं आरक्षणाची गरज काय आहे, इतर समाजाच्या व्यवसायाच्या किंवा जीवनमानाच्या पातळीपर्यंत ह्या समाजाला पोहोचायसाठी त्याला नक्कीच आरक्षणाची गरज आहे असं मला वाटतं. इतर समाजापेक्षा अगदी कुणबी शेतकरी जो आहे किंवा जो म्हणतात की कुणबी अदर मागासवर्गीयामध्ये आहे आणि मराठा अदर मागासवर्गीयामध्ये घालावा असं जे म्हणतात, त्यापेक्षा माझं महत्वाचं म्हणणं आहे की कुणबी जो आहे तो इतर व्यवसाय पण शिकला आणि त्याचं इतर व्यवसायातलं नॉलेज आहे तो पुढे तो चालवत राहिला. खरं तर कुणब्यापेक्षा पण मराठ्याला आरक्षणाची गरज आहे. कारण मराठा त्याचं व्यवसाय कौशल्य सोडून दुसऱ्या व्यवसायात आता आहे आणि तो जोपर्यंत तिथं स्थिर होत नाही तोपर्यंत मराठ्याला आरक्षणाची गरज आहे. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी 50% पुढे जर जायला लागत असेल तर जे न्यायालयीन खटल्यामध्ये जर झालंय की 50% मर्यादेपर्यंतच आरक्षणाची कोटा असावा, तर थोडाफार कोटा हा मराठा वाद निर्माण, आता जे काही वाद झाले 50%तच जर मराठ्याला आरक्षण दिलं तर वाद तयार होतील. इतरांचा जो कोटा कमी होईल तो कमी होऊ नये आणि वाद कमी व्हावेत आणि मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी 50%च्या थोडंसं बाहेर पण जाऊन आरक्षण जर द्यायचं झालं तर ते संसदेत जाऊन त्या कायद्यामध्ये बदल करून न्यायालयीन निर्णयाच्या विरुद्ध कायदा, न्यायालयीन निर्णयाच्या विरुद्ध म्हणत नाही मी, की जी प्रक्रिया आहे एखादी गोष्ट न्यायालयाला देता येत नसेल तर ते संसदेत जाऊन ती कायदा तयार करून तो कायदा न्यायालयात टिकला पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्यासाठी संसदेत जाऊन केला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण गरजेचं पण आहे. त्यासाठीच मला संसदेत जाणं गरजेचं. आणि ह्या आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांना माझा जर हा विषय कळाला की मी त्यासाठी योग्य आहे असं मतदारसंघातील नागरिकांना वाटलं तर त्यांनी मला मत देतील आणि मी तिथपर्यंत नक्की पोहोचेन अशी मला खात्री आहे, ठाम खात्री आहे.
आता आरक्षणाचाच मुद्दा निघाला म्हणून, म्हणजे शिक्षण ही मानवाची एक मूलभूत गरज मानली जाते. तर मग या शिक्षणाच्या अनुषंगाने आपले काय विचार आहेत किंवा काय योजना आहेत अशा की ज्या शिक्षणाच्या अनुषंगाने आपण पुढे न्याल? आता सध्या साधारण महिलांना शिक्षण बऱ्यापैकी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणासाठी सरकारनं सवलती दिलेल्या आहेत. महिला आज निदान शाळेपर्यंत तरी पोहोचू शकतात. आता महिलांच्या बरोबर पुरुष वर्ग आहे किंवा जे तृतीयपंथी जेंडर जे आहे किंवा आणि काही जेंडर जे तयार झाले त्या लोकांना प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक, डिग्रीपर्यंतचं शिक्षण आणि ते शिक्षण देत असताना उच्च दर्जाचं शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकं पाठ करून येणारी उत्तरं मिळवणारी उत्तरापेक्षा ज्ञानातून ज्ञानाकडे किंवा प्रकाशातून आणखी जास्त प्रकाशाकडे जायसाठी जर काय गुरुकुल पद्धतीचं शिक्षण जे आहे ते जर देता आलं आणि जे ज्ञान पक्क केले त्या पक्क्या ज्ञानाच्या आधारावर अधिक चांगलं पक्क करून, अगदी माझं म्हणणं आहे की 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा जर, वयस्कर माणसाला सुद्धा जर आणखी काही ज्ञान देणं गरजेचं आहे की ज्यामुळं सर्वांचं जीवनमूल्य वाढणार आहे आणि इतर नागरिकांची सुरक्षितता पण त्यामुळं वाढणार आहे. एखादा माणूस अशिक्षित राहिला तर तो दुसऱ्यावर हल्ला करू शकतो. आता आज हिंदू मुस्लिम झालंय ते सुद्धा धर्माचं शिक्षण, जातभेद होऊ नयेत म्हणून त्यासाठी बेसिक शिक्षण द्यायची गरज आहे असं मला वाटतं. केवळ अक्षर ओळख आणि अक्षराच्या किंवा विविध भाषा येतात, विविध गणित करतायत, विविध तांत्रिक माहिती असं नाही. सामाजिक शिक्षण सुद्धा फार महत्वाचं आहे. सगळ्या प्रकारचं शिक्षण जेणेकरून संविधानाची उद्देशिकाची सर्व उद्दिष्ट प्राप्त होतील असं शिक्षण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. शिक्षण आणि रोजगार या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर भारतातील फार मोठा भाग युवा वर्गाचा यांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीये. तर त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण काय कार्यवाही करावी? सद्यस्थितीत असं दिसतंय की बरंच तंत्रज्ञान विकसित झाले त्यामुळं माणसाच्या हाताला हळूहळू काम कमी होत जाणार. पण माणसाला नॉलेज जर आपण दिलं की विविध तांत्रिक नॉलेज दिलं, कॉम्प्युटर हाताळायचं शिक्षण दिलं तर आणखी नॉलेजच्या संधी वाढवल्या, ज्ञान वाढवलं तर रोजगाराच्या संधी पण वाढतील. आणि मनुष्य प्राणी असा की आवश्यक तेवढ्या भौतिक सुविधा आहेत त्याच्यापेक्षा आणखी जास्त त्याला भौतिक सुविधा पाहिजे असते. त्या सेवा पण पाहिजे असतात आधी. आज पूर्वी विहिरीतनं पाणी खेचून माणसाला घ्यायला लागायचं. आज तेच पाणी खेचायसाठी मशिनरी आली, मोटर्स आल्या, इलेक्ट्रिसिटी आली. असं असलं तरी आज आपण बघतो की प्लंबर आज मला पाहिजे तर महिनाभर मला प्लंबर मिळत नाही. हे विशिष्ट ज्ञान असणारे लोक अजून सुद्धा कमतरता आहे आणि त्या विशिष्ट ज्ञान असणाऱ्या वेगवेगळ्या शिक्षणाच्या पातळ्या आपल्याला शोधता येतील, संधी शोधता येतील. फक्त एवढंच त्यात आवश्यकता आहे की हा तो प्रयत्न प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि काही लोकांच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे आणि काही लोकांना पोटाला खायला सुद्धा अर्थार्जन होऊ शकत नाही. तो जर फरक आपण कमी केला की अत्यंत ज्ञान उच्च असणाऱ्याला रक्कम जास्त मिळाली पाहिजे. परंतु प्रत्येकाचं स्किल महत्वाचं आहे. अगदी दोन्ही उत्पन्न दर्शवणारे गट आहेत त्यांची समन्वय साधून सगळ्यांना जगण्यापुरतं उत्पन्न मिळेल, मानाचं सुद्धा उत्पन्न मिळेल, स्किल प्रमाण पण उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न करत अगदी सरकारच्या सर्व यंत्रणापासून विविध ट्रस्ट आहेत, विविध संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट आहेत, खासगी आहेत, कॉर्पोरेट आहेत, या सगळ्यामध्ये एकसारखी संधी मिळेल रोजगाराची यासाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांची सुरक्षा आणि महिलांचं सक्षमीकरण या बाबतीत आपले पाऊल काय असेल? महिला बऱ्यापैकी घराच्या प्रमुख असतात आणि खर तर महिलाच घर सांभाळत असतात. महिलांना उपजत ज्ञान असते की आपलं घर चांगल्या पद्धतीने कसं सांभाळतात. ह्याच महिला जर विविध राजकीय पदावर जर कार्यरत झाल्या तर आपलं गाव कसं चांगलं सांभाळता येईल
आपला पंचायत समितीचा भाग कसा चांगला सांभाळतील, जिल्हा परिषदचा भाग कसा सांभाळतील, राज्य पातळीवर पण महिला जातील आमदार होऊन, खासदार होऊन सुद्धा त्या देशाचा कारभार बघतील. विश्व माझे कुटुंब जर म्हटलं तर जागतिक पातळीवर सुद्धा महिला आता काम करू शकतील. त्यांच्यात क्षमता आहेत. त्या क्षमतांना वाव द्यायसाठी आता पुरुष वर्ग सुद्धा तयार झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा जो समन्वय आहे, पुरुष आणि महिला भेद आहे तो संपला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे महिला एवढ्या समृद्ध झाल्या पाहिजे की पुरुष आणि महिला वेगळ्या आहेत आणि खरं तर प्रत्येक स्त्री आणि पुरुष एकमेकाचं अस्तित्व पुढे नेणाऱ्या बाबी आहेत. ते सगळ्या पुढे नेल्या पाहिजेत. अशा महिलांना मान आम्ही देतो, सगळ्यांनी द्यावा आणि त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या तर आपल्या घराचा पण जो लोड आहे, पुरुषावर पण लोड आहे, तो सुद्धा कमी नक्की होईल. लास्ट बट नॉट लिस्ट सर, प्रश्न म्हणजे लोकांनी आपल्यालाच का मतदान द्यावं? लोकांच्या मध्ये बऱ्यापैकी संभ्रमावस्था चालू आहे की बाबा माझ्या स्वतःसाठी काम करणारा माणूस पाहिजे, माझ्या समाजासाठी काम करणारा माणूस पाहिजे, माझ्या एका ग्रुपसाठी काम करणारा माणूस पाहिजे आणि त्याचा मला फायदा देणारा माणूस पाहिजे. असा लोकांच्या मधला जो काय थोडासा स्वार्थ आहे, त्या स्वार्थाच्या पलीकडे जावं. माझा समाज नाही, सगळा देश माझा समाज आहे आणि देशासाठी हा माणूस कुठलाही जात धर्म पंथ कुठलाही भेदभाव न करता राबेल आणि विरोधक जरी असला किंवा जो मित्र जरी असला, दोघांसाठी समान संधी उपलब्ध करून देईल. असं जर लोकांना माझ्याबद्दल जर वाटलं तर आणि ती माझ्याबद्दल वाटतंय असं मला वाटतंय, खात्री वाटते, म्हणून इतरांच्या पेक्षा मला प्राधान्य देतील सध्याच्या स्थितीत. आणि मला असं पण वाटतंय की माझ्याबरोबर इतरांचा पण स्तर उंचावा आणि हे उंचावासाठी मी तिथं जायला पाहिजे, म्हणून लोक मला मत देतील. एकंदरीत आपण आता सर्व समाजातील घटकांचा विचार केला आणि त्याबरोबर आपण शरद पाटील सरांची मुलाखत साधलेली आहे, संवाद साधला आहे. तर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कार्यासाठी आपल्याला खूप साऱ्या सदिच्छा सर. धन्यवाद. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीचे शरद बाबूराव पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर.